नमस्कार मित्रांनो, मी अर्चना फॅशन वर्ल्ड मराठीमध्ये तुमचे स्वागत आहे। चला तर आपण 38 इंच छाती असलेला ब्लाऊज कटिंग पाहणार आहोत। तर त्याच्यासाठी हे बघा माप घेतलेला आहे। पूर्ण उंची आहे 14 इंच, छाती आहे 38 इंच, पुढचा गळा आहे 6.5, पाठीमागचा आहे 10 इंच, बाही आहे 6 इंच आणि बाहीची फिटिंग आहे 14 इंच। तर चला तर आपण कटिंग पाहणार आहोत। तर खूप सोप्या पद्धतीने मी कटिंग सांगितलेली आहे, तुम्ही व्हिडिओ पूर्ण पहा। हे बघा मी पेपर घेतलेला आहे, हा डबल फोल्ड आहे, हे बघा अशा प्रकारे। आणि बंद बाजू आपल्याकडे घ्यायची पेपरची। तर हे बघा आता त्यासाठी आपण ब्लाऊजची उंची घेणार आहोत। तर उंची 14 इंच आहे, त्यात 1 इंच आपण जास्त घ्यायचे, वाढवून उंची घ्यायची आहे। आपल्याला तयार 14 पाहिजे, पण त्यात 1 इंच आपण शिलाई मार्जिनसाठी वाढवून घेतलेली आहे 15 इंच। तर दोन ठिकाणी आपण टिक करायचे आहेत आणि रेषा आखून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे दोन ठिकाणी आपण टिक करायच्या आणि रेषा आखून घ्यायची आहे। हे बघा अशा प्रकारे। आता ब्लाऊजचे शोल्डर घ्यायचे आहे। तर ब्लाऊजचे शोल्डर गळा खोल असल्यामुळे मी ब्लाऊजचे शोल्डर हे 5.25 इंच घ्यायचे, कारण की ब्लाऊजच्या गळ्यावर आपलं शोल्डर असते। तर 5.25 इंच मी शोल्डर घेत आहे, 5 इंच आणि वर आपण 3 रेषा घ्यायचेत आणि दोन ठिकाणी टिक करून रेषा आखून घ्यायची। आता मुंडा घ्यायचा आहे 6 इंच आणि त्याला आपण रेषा आखून घ्यायची। हे बघा अशा प्रकारे। आता छाती आहे 38 इंच, 38चा चौथा भाग होतोय 9.5 इंच, 9.5 इंचवर एक टिक करून घ्यायची आहे 9.5। हे बघा अशा प्रकारे। आणि 1.5 इंच आपलं शिलाई मार्जिन घेणार आहोत। आणि कंबर आहे 32, तर 32चा चौथा भाग हा 8 इंच होत आहे। तर 8 इंचवर एक आपण टिक करणार आहोत, 1 इंच टक्स पॉईंटसाठी आणि 1.5 इंच आपण शिलाई मार्जिन ठेवणार आहोत आणि याची आपण रेषा आखून घ्यायची। हे बघा अशा पद्धतीने। आता काय करायचं, मुंड्याच्या बाजूला आपण काय करायचं, अर्धा इंच बाहेर तिरपी रेष ओढून घ्यायची, कारण की ब्लाऊजला पुढच्या बाजूला फुगा येत नाही मुंड्याजवळ, म्हणून ही रेष बाहेरच्या बाजूला आपण तिरपी ओढून घ्यायची। सुरुवातीला काय करू, आपण खालच्या बाजूचा पेपर कटिंग करून घेऊया। आता मुंड्याला आकार देऊन घेऊया। तर पुढच्या भागाला आपण 1 इंचवर टिक करायची आणि मागच्या बाजूला 1.5 इंचवर आपण टिक करून घेणार आहोत। हे बघा अशा प्रकारे। आणि त्याला गोल आखून घ्यायचा आहे पुढच्या बाजूला। हे बघा बाहेरच्या तिरप्या रेषेला आपण गोल आखून घेतलेला आहे। आता 6 मुंडा आहे, त्याचा निम्मा भाग करायचा, 3 वर टिक करायची आणि पाठीमागचा गोल आकार त्याला जोडून घ्यायचा आहे अशा पद्धतीने। आता काय करायचं, आपल्याला हे बघा गळा घ्यायचा आहे। तर गळा आहे आपला 2.25 इंच घ्यायचा आहे, कारण की डीप गळा असल्यामुळे मोठा आपण 2.25 इंच ठेवणार आहोत। तर पुढचा गळा 6.5 आहे, तर 6.5 वर एक टिक करून घ्यायची। खालच्या बाजूला आपण 2.5 तुम्ही 2.25 पण ठेवू शकता। तर 2.5 ठेवलेला आहे आपण माप, आणि याचा बॉक्स आखून घ्यायचा आहे। तुम्हाला जसा पसरून घ्यायचा आहे खालच्या बाजूला गळा, तसा तुम्ही पसरून घेऊ शकता आणि याचा गोल आखून घेऊया आपण। आता काय करायचं, क्रॉसपट्टी आपल्याला घ्यायची। तर वरच्या बाजूपासून हे बघा 12.5 इंचवर आपण टिक केले, कारण की उंचीप्रमाणे आपली क्रॉसपट्टी असते। दोन ठिकाणी टिक करून घ्यायची आणि रेषा आखून घ्यायची आपण। हे बघा अशा प्रकारे। आता कटोरीसाठी 6 इंचवर एक आपण टिक करून घेणार आहोत। दोन ठिकाणी आपण टिक करून घेतलेली आणि रेषा आखून घ्यायची। आता मुंड्याच्या बाजूला हे बघा पाठीमागच्या भागापासून 2.5 इंचवर एक आपण टिक करून घ्यायची। हे बघा पाठीमागच्या भागापासून आपण 2.5 इंचवर एक टिक केली आणि गळ्याला आपण 5.5 इंचवर एक टिक केली। आता हे जोडून घ्यायचे आपण कटोरीसाठी गोल आकार देऊन घ्यायचा। हे बघा अशा पद्धतीने।
गोल आकार देऊन घ्यायचा आहे. आता क्रॉस पट्टीला पुढच्या बाजूला 1 इंचानी वर टिक करून घ्यायची आणि हे बघा अशा प्रकारे आखून घ्यायचे. हे बघा थोडंसं तिरपास आपण आखून घेतलेलं आहे. 2 ते 2.5 इंच अंतरावर आपण गोल आकार देऊन घेतलेला आहे. आता आपण हे बघा 6 इंच आपण कटोरी घेतलेली आहे आणि 6 आपलं मुंडा पण 6 आहे. गळा आपला 6.5 आहे आणि शोल्डर आपले 5.25 इंच आहे. मी माप परत लिहून सांगत आहे. आता हे बघा आपलं 1.5 इंच शिलाई मार्जिन आपण दिलतं ना, तर ते आपली रेषा आकायची राहिली ते आपण घेऊया. तर हे बघा हे आपले 1.5 इंच शिलाई मार्जिन आहे आणि 9चा 9.5 आपलं 38चा चौथा भाग 9.5 आपण घडी घेतलेली आहे. अशा पद्धतीने आपले ब्लाऊजची मापे आहेत. पुढच्या मुंड्यासाठी हे बघा मी 1 इंचवर टिक केलेली आहे आणि पाठीमागच्या मुंड्यासाठी मी 1.5 इंचवर टिक केलेली आहे. तर हे बघा अशा प्रकारे आपली मापे आहेत. तर तुम्ही नक्की बघा नीट व्यवस्थित. आता कटिंग करून घ्यायचं. हे बघा सुरुवातीला काय करायचं, पाठीमागचा भाग आहे बाहेरच्या बाजूचा तो कट करून घ्यायचा आहे. आणि मैत्रिणी एक राहून गेलं की मी क्रॉसपट्टी नंतरनं वाढवलेली आहे, ती कशा प्रकारे वाढवायची हे तुम्ही नक्की बघा. आणि महत्त्वाचं असतं क्रॉसपट्टी वाढवायची. हे बघा गळ्याच्या बाजूला आपल्याला तिरपी रेषा राहून गेलेली होती, कारण की आपलं शोल्डर उतरत नाही म्हणून ह्या प्रकारे आखून घ्यायचं आहे. ते कट करून घ्यायचं आहे पेपर, कारण की डीप गळा असला तरी आपला उतरत नाही. अशा प्रकारे तिरपी रेषा देऊन कट करून घ्यायचे. आता हे बघा वेगवेगळे भाग करणार आहोत. आता पाठीमागचा आणि पुढचा भाग आपण वेगवेगळे करणार आहोत. क्रॉसपट्टी आपल्याला वाढवायची आहे, तुम्ही नक्की बघा व्हिडिओ नंतरनं. तर हे बघा आता गळ्याची उंची घ्यायची आहे 10 आहे, त्यात अर्धा इंच ॲड करायची. 10.5 इंचवर आपण टिक करायची. खालच्या बाजूला 3 इंच अंतर ठेवायचं. तुम्हाला 3.5 4 ठेवायचं, तुम्ही पसरून तुमच्या मनाने घेऊ शकता, पण मी 3 इंचवर आखून घेतलेला आहे बॉक्स. हे बघा आणि तुम्हाला जो आकार पाहिजे तो तुम्ही देऊन घेऊ शकता. मी पान आकार देऊन घेतलेला आहे. आणि हे बघा हे कट करून घ्यायचा गळा. हा आपला पाठीचा भाग तयार झालेला आहे. आता पुढचा भाग. तर सुरुवातीला हे बघा मुंडा कट करून घ्यायचा आहे. पाठीमागचा आपला जास्तीचा मुंडा होता तो कट करून घ्यायचा आहे. आता आपण क्रॉसपट्टी कट करून घेणार आहोत. आता आपण गळा कट करून घ्यायचा आहे आणि कटोरी ही व्यवस्थित आपण बाजूला काढून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे. आता आपण कटोरी वाढवणार आहोत. ही कटोरी ठेवली तर आपली बारकी पडणार आहे, त्याच्यामुळे ब्लाऊज बिघडणार आपला. तर हे बघा अशा प्रकारे दुसऱ्या पेपरवर कटोरी घ्यायची आणि अशी व्यवस्थित अशी आखून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे आखून घ्यायची. व्यवस्थित अशी सगळी कटोरी आपण आखून घ्यायची आहे. आणि दोन्ही बाजूला हे बघा 1.25 इंच आपण माप देऊन घ्यायचे. वाढवून घ्यायची कटोरी. दोन्ही बाजूला 1.25 इंच वाढवून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे रेषा वाढवून आखून घ्यायचे. आता पुढच्या भागासाठी 1/2 इंच म्हणजे अर्धा इंच नाही 1/2 इंच हुकलूक पट्टीसाठी वाढवून घ्यायचे. आणि जिथं आपण कटोरी जोडतो मुंड्याला तिथं अर्धा इंच वाढवून घ्यायचे.
शिलाई मार्जिनसाठी. जर तुम्हाला गोल आकार द्यायला येत नसला तर हे बघा, अगोदर एक पाऊण इंचावर एक टिक केली, एक इंचावर टिक केली आणि आता ह्याला आपण गोल आकार देऊन घ्यायचा आहे. हे बघा अशा प्रकारे. आता कटोरी मोजून घ्यायची. कटोरी हे बघा 9ला एक रेष आपली कमी आहे, त्याची घडी घालून घ्यायची, त्याचा मध्य काढून घ्यायचा आणि हे बघा अशा प्रकारे पिवणी आखून घ्यायचं. हा मधला आपला टक्स पॉईंट झाला. वरच्या बाजूला 1 इंच टक्स पॉईंट आणि खाली तिथून कटोरीपासून खाली 1.5 इंचवर एक उभी रेषा आखून घ्यायची आणि कटोरी आखून घ्यायची व्यवस्थित. ही झाली आपली कटोरी तयार. मैत्रिणींनो, अशाच वेगवेगळ्या व्हिडिओसाठी आपल्या चॅनल लाईक सबस्क्राईब करा. हे बघा आपलं अंतर सुरुवातीचं आहे तेवढंच दुसरं बी अंतर आहे का हे आपण बघून घेतलेलं आहे आणि त्याला रेषा आखून घेतलेली आहे. आता कट करून घ्यायचं आहे. हे बघा व्यवस्थित असं कटोरी कट करून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे व्यवस्थित अशी कटोरी आपण कट करून घ्यायची. आता टक्स पॉईंटसाठी काय करायचं, कटोरीची घडी घालून घ्यायची आणि जे जास्तीचा पेपर आलेला आहे तो आपला कट करून घ्यायचा. हे बघा जो जास्तीचा पेपर झालेला आहे तो आपला व्यवस्थित असा कट करून घ्यायचा आहे. आणि हे बघा 1.5 इंचवर हे बघा अशा प्रकारे 1.5 इंचवर आखून घेतलेला आहे आणि उभी रेष ओढून घेतलेली आहे. आता याचा टक्स पॉईंट खालच्या बाजूला एक कट केलं म्हणजे आपला हा टक्स पॉईंट निघतोय मधल्या आणि खालच्या बाजूला आपण टक्स पॉईंट हे बघा अशा प्रकारे आखून घ्यायचे. तर ही झाली आपली तयार कटोरी. आता बाही कशी काढायची, तर हे बघा आपला पूर्ण 9.5 आणि त्यात 1.5 इंच मिसळून घडी केवढे झालेले 11ची घडी झालेली आहे. आणि आता हे बघा 11ची झालेली आहे तर एक पेपर घ्यायचा, त्याला डबल घडी घालून घ्यायचा, बंद बाजू आपल्याकडे करून घ्यायची आणि 11तनं 2 वजा करायचं तर 9 इंचवर एक 2 ठिकाणी आपण टिक करून घ्यायची आणि रेषा आखून घ्यायची. आता बाहीची उंची आहे 6 इंच. 6 इंचमध्ये 1 इंच ॲड करायचं आहे. जर अस्तरचं असलं तर 1 इंच जास्त घ्यायचं आणि अस्तरचं नसलं तर 1.5 इंच आपण जास्त घेतो. आणि आता आपण बॉक्स आखून घ्यायचा आहे. आता हे आपण कट करून घेऊया बॉक्स आखलेला. हे बघा अशा प्रकारे आपण व्यवस्थित असा बॉक्स आखून घेऊन कट केलेला. आता आतल्या बाजूला 1.5 इंच शिलाई मार्जिन आपण सोडून रेषा ओढून घ्यायची. हे बघा अशा प्रकारे. आता ब्लाऊजचं राऊंड आहे, ह्याचा दंडाचा 14 आहे. 7 येतं पण माझ्याकडून कोणी तर 6.5 झालेलं आहे आणि 1.5 इंच शिलाई मार्जिन. आणि हे बघा 2.5 इंचवर एक आपण टिक करायची वरच्या बाजूला आणि अशा प्रकारे बाहीचा आकार देऊन घ्यायचा. वरच्या बाजूला मागच्या बाजूला 2 इंचावर आणि पुढच्या बाजूला 1 इंचावर टिक करायची आणि हे बघा अशा पद्धतीने आकार आखून घ्यायचा बाहीचा. दोन्ही म्हणजे अंदाजे अर्धा पाऊण इंचाचं अंतर सोडायचं आणि हे बघा फिटिंग केलेली आहे आपण तिथं आखून घेतलेलं आहे. ते आता आपण याची कटिंग करूया. सुरुवातीला बाहेरच्या बघा बाहेरच्या बाजूचा आकार कट करून घेतलेला आहे आणि आता पुढच्या बाजूचा हे बघा बाहीचा आकार जो खड्डा येतो तो आपण कट करून घेणार आहे. हे बघा अशा पद्धतीने आपली बाही तयार झालेली आहे. तर हे बघा हा आपला पाठीचा भाग, हा मुंडा, ही कटोरी
आणि ही क्रॉसपट्टी. तर क्रॉसपट्टी हे बघा खालच्या बाजूला अर्धा इंच वाढवायची. हे बघा पण मी याचा डेमो तुम्हाला दाखवतेच. हे बघा आता एक पेपर घेतलेला आहे आणि त्याच्यावर आहे अशी क्रॉसपट्टी ठेवलेली आहे. खालच्या बाजूला अर्धा इंच शिल्लक सोडलेला आहे आणि आहे अशी क्रॉसपट्टी आपण आखून घ्यायची. हे बघा आपण क्रॉसपट्टी आखून घेतलेली आहे आणि आता क्रॉसपट्टी कट करून घ्यायची. तर ही झाली आपली 38 साईज पेपर कटिंग. कसा वाटला व्हिडिओ मला कमेंटमध्ये नक्की सांगा. आपल्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. धन्यवाद.